विनय कुमारजी पाराशर जेव्हा नगराध्यक्ष होते, नगरपालिका होती त्यावेळेस अकोला हसत होता. प्रत्येक ठिकाणी बाग बगीचे होते, प्रत्येक ठिकाणी लेकरांना खेळण्याकरता खेळ खिलौने होते. आणि विनय कुमारजी गेल्यानंतर अकोल्यातला विनय संपला असं मला वाटते. त्यानंतर बरेच लोक आले, पण अकोल्याच्या विकासाकडे लक्ष न देता स्वविकासाकडे लक्ष दिलं असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. सर्वांनी याच्या इकडे आता जर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये मी दाखवलं तर साधा एक माणूस तर काय, पण लेकरू पण उभं राहू शकत नाही प्रत्येक दुकानाच्या पुढे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी पहा, आपल्या गाड्या अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या आहेत, अस्ताव्यस्त गाड्या चालतात, अस्ताव्यस्त हातगाड्या उभ्या आहेत, कोणी परदेशी लोक आपल्या गाड्या मधातच उभ्या करून देतात. याच्यातून एकच समजून येते की या विकासापेक्षा भकासाकडे अकोला चाललेला आहे. आणि या भकासाच्या माध्यमातून अकोल्याला मुक्त करणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे. लोकप्रतिनिधींनी याच्याकडे प्रकर्षानं ध्यान द्यायला पाहिजे. प्रकर्षानं लक्ष नाही दिलं तर फक्त हे यांचे खिशे भरतील आणि लोकांचा दुरुपयोग घेतील, लोकांच्या मताचा दुरुपयोग घेतील. ते मत सुमत न होता कुमत होईल आणि यांच्याबद्दल लोकांच्या मनात एक प्रकारचा रोष निर्माण होईल. त्या रोषाला हे बळी पडतील. यांना जर असं करायचं नसेल तर अकोल्याच्या विकासाकडे यांनी लक्ष द्यावं. तो कोणीही पार्टीचा असो, तो कोणीही जातीचा असो, फक्त अकोला एक विकास हाच ध्यास यांच्या मनामध्ये असला तर अकोला पुनश्च एक स्वर्गीय नगरी होण्याकरता वेळ लागणार नाही.